साहेबांनी राहुल हजारे आणि मोदी साहेबांच्यावरती जे आरोप केले त्याबद्दल काय सांगा? आमदार साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते खरंच बरोबर आहेत. कारण जी काय वस्तुस्थिती आहे, आज ते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं काही लोक चिखलफेक करायला लागले. त्यामुळे ते खरंच आरोप जे केलेले आहेत खरेच आहेत. काल त्यांचा निषेध नोंदवण्यात आलाय का नगरपंचायतीसमोर? काय सांगाल? जे आरोप केले ते खरे आहेत का? नाही, ते आरोप सर्व खोटे आहेत. कारण आज महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत आणि त्यांच्यावर कुणी चिल्ल्यापिल्ल्याने आरोप करणे हे चुकीचं आहे. उद्योजक उद्योजक आहेत. मराठी उद्योजकाला संपवायचं हे धोरण आहे का? नाही, उद्योजकांनी उद्योजकच करायचा आहे आणि राजकारणात त्यांनी येऊ नये. कारण राजकारण हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचं काम आहे. अधिकार गाजवण्याचं राजकारण नसतंय. गुजरातच्या उद्योजकांना मुंबईमध्ये थारा देतात आणि आपल्या इथल्या उद्योजकांना अशा पद्धतीने चिखलफेक होत्या असं वाटत नाही का? नाही, असं काय नाही. उलट सर्वसामान्य लोकांना न्याय देणं, त्यांना उभा करणं हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं कार्य आहे.